आणि मी एवढंच त्या संदर्भात बोलेल की ओटी लागायला सुरुवात झालेली आहे. मग ते शिंदे गटात जातील का भाजप गटात जातील अशा ते चर्चा सुरू झालेली आहे. माझी त्याच्याविषयी त्यांच्याशी चर्चा झाली नाही. मी नक्कीच त्यांच्याशी बोलेन. परंतु त्यांना सोडण्यास लोक आता बरीचशी लोक सोडणार आहेत. मुंबईमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. जे काही आमदार जे काही निवडून आलेले आहेत ते सुद्धा सोडण्याच्या तयारीत आहे. सर, नवीन वर्षामध्ये आपली शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आलेली पाहायला मिळते. महापालिका निवडणुकीसाठी 100 जागा लढण्याची तयारी आहे आणि महायुतीत जरी लढवली गेली तरी 100 जागांची अपेक्षा ठेवली. महायुती म्हणून आमची लढण्याची तयारी आहे. युतीचे नेते एकत्र बसतील, त्याविषयी निर्णय घेतील आणि नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बरोबर असू. महानगरपालिकेला समजा युती नाही झाली तर स्वतंत्रपणे सुद्धा लढण्यासाठी आमची तयारी आहे. सर, एकंदरीत बघायला गेलं तर महायुती धर्म पाळला जाईल का? मग तुम्ही म्हणता की महायुतीचा धर्म तर पाळलाच पाहिजे. महायुती ही कुठलं पद मिळण्याकरता झालेली नाही आहे. महायुती या महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा देण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या विरोधात ही महायुती झालेली आहे. त्यामुळे महायुतीचा धर्म प्रत्येकाने पाळला गेला पाहिजे. तर पालकमंत्री पदावरून अजून देखील रस्सीकेस आहे. नाही, काही रस्सीकेस नाही आहे. थोड्याच दिवसात पालकमंत्री जाहीर होतील. पालकमंत्री शिवसेनेकडे कशा वगैरे बघतात? ठाणे जिल्ह्यात पाहिलं तर जास्त स्ट्राईक रेट भाजपचा आहे. स्ट्राईक रेट, कोणी किती जागा लढवल्या, कोणाच्या किती जिंकून आल्या, याला महत्त्व नाही आहे. लोकसभेच्या दृष्टीने पाहिलं तर आमच्या जागा जास्त आहेत असं काही नाही आहे. या ठिकाणी महायुतीमध्ये विधानसभेच्या जागांचं डिस्ट्रीब्युशन झालं होतं आणि शिवसेनेचा ठाणे हा बालेकिल्ला आहे. तळागाळापर्यंत शिवसेना पोचलेली आहे. त्यामुळे ठाण्याचं पालकमंत्री पद शिवसेना मिळावं. एक शिवसैनिक म्हणून मला सुद्धा वाटतं, जरी खासदार असलो तरी मी पहिला शिवसैनिक आहे. शेवटी निर्णय महायुतीचे नेते घेतील, पण ठाण्याचं पालकमंत्रीपद शिवसेना मिळणार. सर, जळगावमध्ये हिंसक वळण पाहायला मिळतात. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी यांची गाडी जी वाहनाची धडक लागल्यामुळे 2 गटामध्ये राडा झाला. नाही, मला काही या संदर्भात कल्पना नाही. मी माहिती घेऊन तुम्हाला म्हणतो. सर, अजित पवारांच्या आईने विठ्ठलाकडे साकडं घातलेलं आहे की दोन्ही पवार कुटुंब एकत्रित यावं असं साकडं पवारांच्या आईने घातलं. वयोवृद्ध माणसं असतात, त्यांना प्रत्येकाला वाटत असतं की आपलं कुटुंब एकत्र यावं, एकत्र राहावं. त्यानुसार त्यांनी विठ्ठलाला साकडं घातलेलं आहे. पाहूया विठ्ठल प्रसन्न होतो का. झालं तर नक्की चांगलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या एप्रिल किंवा मे महिन्यात घेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सुनावणी होणार आहे. 22 तारखेला सुनावणी आहे. ओबीसी रिझर्वेशन आणि त्या संदर्भातली सरकारची भूमिका. फेब्रुवारीमध्ये जरी निवडणुका झाल्या तरी आमची लढण्याची तयारी आहे. मी पूर्णपणे तयारीनिशी सज्ज आहोत. तर वाल्मिक कराड प्रकरणात आता 14 दिवसाची CBI न्यायालयीन कोठडी झालेली आहे. सरकारमध्ये कशा प्रकारचे न्याय मिळेल? संतोष देशमुख यांच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीरपणे एकदा नाही 100 वेळा सांगितलं आहे की जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि हे महायुतीचं सरकार आहे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती नक्कीच कारवाई होईल. सर, नवीन वर्ष कशा प्रकारची संकल्पना असणार आहे तुम्ही खासदार म्हणून? नवीन वर्ष सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो, या सर्व माझ्या नागरिकांना, माझ्या मतदारांना, माझ्या मतदारसंघातील ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जास्तीत जास्त केंद्र सरकारकडून योजना कशा माझ्या मतदारसंघात आणता येतील त्याचा फायदा मतदारसंघातील लोकांना होईल, नागरिकांना होईल, शहरांच्या विकासाकरता होईल. या दृष्टीने पाऊल टाकणं, या दृष्टीने प्रयत्न करणं
मी नवीन वर्षामध्ये हा संकल्प केलेला आहे. सर रेल्वेचा कायापालट होणार आहे, तसंच मुलुंड रेल्वेचा ठाणेच्या मध्ये कायापालट देखील होणारे, अंतर्गत मेट्रोच्या कामाला गती मिळणारे, बोरिवली टनेलला कामाला गती मिळालेली आहे. ठाणे शहरात आपण पाहत आहे चांगल्या पद्धतीने रस्ते होत आहेत, त्याच पद्धतीने नवी मुंबईचा विकास होत आहे. जलमार्ग जो रखडलेलं काम आहे त्यालासुद्धा गती देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. संसदेमध्ये याविरुद्ध आवाज उठवला होता, संसदेकडनं सुद्धा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. अनेक कामं आहेत. नवी मुंबईचं विमानतळ एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. मतदारसंघात प्रचंड कामं या ठिकाणी सुरू होत आहेत आणि ती सुरू राहणार आहे. मुलुंड आणि ठाण्याच्या मधलं एक स्टेशन आहे ते सर्वात जो मुलुंड आणि ठाणे स्टेशनच्या मधलं जे आपण एक एक्सटेंडेड स्टेशन करतो त्याही कामाला आपण गती दिलेली आहे. त्याच्या सोबतची काही त्याला जी लागणारं इन्फ्रा आहे ते सुद्धा आता तयार होत आहे. जवळजवळ त्या ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये ज्या काही न्यायालयीन अडचणी आहेत आणि टेक्निकल काही अडचणी आहेत त्या दूर होऊन कामाला सुरुवात होईल. प्रत्यक्ष स्टेशनच्या कामाला त्याच्या आजूबाजूचा इन्फ्रा तयार झालेला आहे. ओके, थँक्यू सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.